नागपूरच्या कळमना नगर वस्तीत परत एक मोठी घटना घडली आहे। इथे शाहिद बेग नावाचे जे दुकान आहे त्यांचे पौर्णिमा परफ्यूम नावाचा कारखाना आहे आणि त्याला काल आग लागला। एवढ्या सगळ्या हिंदू वस्तीमध्ये हा जिहादी कारखाना आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कुठलीही अनुमती नसताना हा कारखाना सुरू आहे आणि काल मोठी इथे दुर्घटना घडली आहे। स्थानिक नागरिक आपल्या सोबत आहे। दादा, पहिले तुम्ही सांगा, 2 वर्षाच्या आधी पण तुम्ही याच्या विरोधात आवाज उठवला होता, काय मामला होता? याच्या आधी 2 वर्षाआधी आवाज उठवला स्थानिक नागरिक सोबत आम्ही 10-15 लोक पोलीस ठाणा, डीसीपी ऑफिस, लकडगंज झोन, स्वास्थ्य विभागाला गेलो। आम्ही निवेदन दिले की म्हटलं की बाबा हे रेसिडेंटल एरियामध्ये इंडस्ट्री एरिया काय बनते, कारण की हे सगळं केमिकल आहे। अगरबत्तीमध्ये केमिकल राहतो मॅडम, खुशबूसाठी। आपल्या घरी अगरबत्ती लावतो आपण, त्याच्यामध्ये खुशबू निघते, हे केमिकल आहे। आज परफ्यूम आपण मारतो ते पण केमिकलच आहे। तर त्याच्यामुळे कोणाच्या जीवाला हानी नको होऊ द्या, कारण की स्थानिक नागरिक आजूबाजूला, आता माझंच मकान मॅडम इथून फक्त 50 मीटरवर आहे आणि इथून 20-20 मीटर हे ऑलरेडी अगरबत्ती कारखाने धरलेले आहेत। तर याच्यावर प्रशासनानं लक्ष दिल्या पाहिजे, कारण की त्यांना कारखान्याशीन प्रशासनाला फायदा आहे की जनताशीन फायदा आहे? बिलकुल, काय मनस्थिती काय आहे, काय सांगाल? मनस्थिती मॅडम खूप गंभीर आहे। सगळे म्हणजे रहिवासी आमचे जे आहे सगळे घाबरलेले आहेत आणि जर या कारखान्याच्या मागे जर घर वगैरे असतं तर लागोपाठ ते पेटला गेलेलं असतं, कारण 7 वाजतापासून सायंकाळी 7 वाजतापासून ती आग लागलेली, तर सकाळी पण ती होतीच, आता पण चालूच आहे। तुम्ही बघू शकता इथे 2-2 आहे फायर ब्रिगेड, तर आता 1-2 वाजत आहे समथिंग, तर आता पण तशीच आग चालू आहे। काय मनस्थिती आहे, काय सांगाल? काय माझं असं म्हणणं आहे की प्रशासनाने याच्यावर कडेकोट बंदोबस्त लावला पाहिजे आणि पटकन सहकारी जे पण आहेत साहेब लोक, त्यांनी तुरंत इथे येऊन पटापट आपली कार्यवाही केली पाहिजे। बस माझे हे म्हणणं आहे, कारण की कसं आहे, बुजुर्ग लोक आहे, मुलं बाळ आहे, सगळ्यांचे परिवार, एक तर सिंगल रोड असल्या कारणाने प्रॉब्लेम आहे आणि इथे मोठ्या मोठ्या गाड्या जातात आणि 6 ते 7 कारखाने या लाईनीमध्ये बिलकुल ठेवलेलेच आहेत। सगळ्या कारखान्यावर बंदी आणावी आणि प्रशासनाने ताबडतोब प्रयत्न करावा की हे सगळं बंद झालं पाहिजे, कारण की याचा परिणाम हा नागरिकांवर पडणार आहे। हे जे आहे शाहिद बेग, हे कुठे राहतात? हे आम्हाला माहित नाही, इथे कोणीच नाही राहत। हे सगळे कारखाना चालू राहते दिवसभर आणि रात्री सगळे आपल्या आपल्या घरी होऊन जाते आणि म्हणजे आमच्या जीवाला धोका देऊन इकडे ते कारखाने ओपन केले आणि आपल्या आपल्या घरी जाऊन ते सोय आपली झोपून जाते। म्हणून आमचं म्हणणं आहे की हे लाईन मध्ये एकही कारखाना आम्हाला पाहिजे नाही। तुमचं घर लागून आहे, काय कालची काय मनस्थिती होती? कालची अशी स्थिती होती, जर फायर ॲम्ब्युलन्स जर अजून 1-1.5 तास लेट झाली असती तर माझ्या घरी आणि लाईनाने सगळे घरी जाळले असते। आम्ही ना सगळे सुविधा केली, तिकडे पाण्याची व्यवस्था केली, पण आमचं काम नाही ना, आम्ही इथं रेसिडेन्शियल राहू की हे कंपनीचे आग उजवू आम्ही? हे आमचे काम आहे का? हे प्रशासनानं निवेदन आहे की सगळ्या कारवाई त्वरित करावा असे निवेदन। आता काय ऍप्लिकेशन किंवा पोलीस कंप्लेंट केली? पोलीस सगळे आले होते ना, आम्ही ना सगळे लोकांना काल 112 वर फोन लावून सगळे निवेदन दिले होते, कंप्लेंट केली आहे। 112 वर कॉल करून सगळे विभागाला आम्ही ना कंप्लेंट केली आहे। बिलकुल, आता काय मागणी आहे? आता मागणी आहे की हे कारवाई त्वरित हो आणि जेवढी विभाग आहे, फायर डिपार्टमेंट, NMC किंवा जेवढी संबंधित प्रदूषण विभाग आहे, NITI आहे, तर हे सगळे येऊन इथे कारवाई करावा, कारण की आतापर्यंत कोणीच नाही आलाय। काल फक्त फायर ब्रिगेड आली, कोणते अधिकारी इथं उपस्थित झाले नाही। एवढा मोठा हादसा झाला आहे, जर एक दोन लोकांचा जीव गेला असता तेव्हा उभे झाले असते का तुम्ही? असं काऊन होत आहे? आम्ही ना तक्रार दिली, त्याच्यावरही तुम्ही कोणी उभे नाही झाले। आम्हाला रिटर्न याच्यावर नोटीस पण नाही दिला, एवढी काय? आम्ही ना 150 लोकांची साईन घेऊन तुम्हाला नोटीस दिली आहे, तरी काय म्हणजे जनताच्या काय तुम्हाला द्यायचंच नाही का रिप्लाय? आजचा सुट्टीचा दिवस आहे, सेकंड सॅटर्डे असल्यामुळे सगळ्या सरकारी आस्थापनांना सुट्टी आहे आणि त्यातच काल लागलेली ही आग, एकंदरीत सरकारी सुट्टी असल्यामुळे कोणताही मोठा अधिकारी इथे आलेला नाहीये। पण महत्वाचं म्हणजे आग जी आहे ही 90% पेक्षा जास्त लागलेली दिसते आहे। स्नेहल जोशी, सुदर्शन मराठीसाठी, नागपूर, महाराष्ट्र। जय हिंद।